मुक्ताईनगर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष या पक्षाचा उमेदवार उभा नाही आहे. त्यामुळे कालपर्यंत या निवडणुकीमध्ये मी कधी गावातही गेलो नाही, कधी प्रचारातही सहभागी झालो नाही किंवा कोणाला कधी फोनही केले नाही. आपला पक्षच उभा नाही तर आपल्याला काय करायचं. हे मूळ लढाई जी आहे ते शिवसेना भाजपची आहे. परंतु परवा दिवशीपासून आमदारांनी सांगितलं की ही लढाई शिवसेना भाजपची नाही आहे, तरी खडसे परिवाराची आहे. आणि खडसे परिवाराची लढाई आहे म्हटल्यानंतर खडसे परिवाराचा एक घटक म्हणून मला या मैदानात उतरणं आता स्वाभाविक आहे. नाहीतर मी आतापर्यंत या निवडणुकीमध्ये कुठेही तुम्हाला दिसलो नाही. पण आता मला वाटतं की राहिलेल्या 3 दिवसामध्ये याच्यामध्ये जसा वेळ मिळेल तसा मी या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे. आपल्या सर्वांच्यासाठी मी एवढ्यासाठी उभं राहिलेलो आहे की मी मागे आमदारांचे अनेक प्रश्न विचारलेले पाहिले. ते आता मी असं समजतो की हे प्रश्न खडसे परिवाराला विचारले की तुम्ही काय केलं. तर मी आमदारांना फक्त प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तरं त्यांनी द्यावेत. बाकी तर राजकीय टीका टिप्पणी फारशी मी करणार नाही. पण मला आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नेहमी म्हणता की या विकासासाठी काय केलं आमच्या शहरामध्ये, किंवा रक्षाताईने काय केलं किंवा खडसे परिवाराने काय केलं. मुळामध्ये असं आहे की खडसे परिवार म्हणता तुम्ही, भारतीय जनता पार्टीचा मी शिलेदार होतो आणि आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. खरं म्हणजे ज्या निवडणुका सुरू आहेत, ही नगर परिषदच माझ्या काळात मी निर्माण केली. ही नगर परिषद निर्माण केली नसती तर कदाचित ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागलं. काय केलं तर नगर परिषद निर्माण केली. विकासासाठी पैसा मोठ्या प्रमाणावर आम्ही आणला, पण आमदारांनी त्याला प्रत्येक ठिकाणी स्टे आणला. आता या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी 32 कोटी रुपयाची योजना आम्ही मंजूर केली. 32 कोटी 14 लाख आम्ही मंजूर केली. ज्यावेळेस प्रवीण मनीषा पाटलांच्या आपल्या मनीषा पाटील नगराध्यक्ष होत्या त्या कालखंडामध्ये योजना मंजूर झाली. पूर्णा नदीवनी योजना मंजूर झाली. आमदारांनी त्याला स्थगिती आणली 32 कोटी रुपयाच्या कामाला. आणि त्यांनी सांगितलं मी तापी नदीवरून पाणी आणणार, म्हणून मला योजना नको आहे. ही योजना मी मंजूर केली म्हणून त्यांना नको होती. मग तापी नदीवरून पाणी आणायचं असेल तर तुम्ही आता योजना माझी आम्ही मंजूर केली तीच का मंजूर केली परत. मग तापी नदीवरून पाणी का आणलं नाही. लोकांना मूर्ख बनवलं, दिशाभूल केली. आणि ह्याचा परिणाम असा झाला की या मुक्ताईनगर शहराला 3 वर्ष आधी पाणी मिळणार होतं. ते आता 3 वर्ष उशिरा तर मिळतच आहे. पण 32 कोटी रुपयाची योजना आज 38 कोटी रुपयाची झाली. म्हणजे जर 6 कोटीची वाढ बसली आणि हा जनतेवर तो भुर्दंड 6 कोटी रुपयाचा या आमदारांच्या अशा निर्णयामुळे झाला. विकासाच्यासाठी तुम्ही काय केलं विचारता. योजना आम्ही आणली, आमच्या काळात आणली. आणि या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजनेला स्थगिती देण्याचं काय काम. चांगल्या कामाला तुम्ही स्थगिती त्या ठिकाणी दिली. या ठिकाणी दुसरं मला सांगायचं आहे की मूलभूत सुविधा, या मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्याला तुम्ही स्टे का दिला. मग शिंदे साहेबांकडून स्टे का आणला. 10 कोटी रुपयाचे कामं आम्ही मंजूर केलेले थांबले. या शहरातले नगरपंचायत बोदवडच्या संदर्भामध्ये आणि मुक्ताईनगरला 5 कोटी रुपये आम्ही त्याच्यामध्ये नागरी सुविधांमधून आणले होते. त्या 5 कोटी रुपयाला आमदारांनी शिंदे सरकार असताना स्थगिती द्यायला लावली. अल्पसंख्याक मुस्लिम मंडळीसाठी, अल्पसंख्याकांसाठी बोदवड आणि मुक्ताईनगरला 1 कोटी रुपये शादी हॉलसाठी मंजूर करून आणले. अल्पसंख्याकाचे 1 कोटी रुपये होते, मुस्लिमांचे 1 कोटी रुपये होते. बोदवडला 1 कोटी आणि मुक्ताईनगरला 1 कोटी. तुम्ही या अल्पसंख्याकाच्या 1 कोटी रकमेला स्थगिती का आणली. आज ते मुस्लिमांचं शादी झालं, शादी हॉल झाला असता 1 कोटी रुपयाचा जो अल्पसंख्याकांचा शादी हॉल त्या काळात मंजूर झाला असता.
आपलं काम झालं असतं. शादी खाना तर शादी खानासाठी 1 कोटी रुपये आणले, ती तुम्ही का केली याचं उत्तर आमदारने दिलं पाहिजे. नंतर आता तुम्ही सांगता या संदर्भामध्ये की मुक्ताई मंदिराला निव्वळ नाथाभाऊने मुक्ताई मंदिराच्या कामाच्या संदर्भामध्ये सुरुवात केली. 100 कोटी रुपयाचा प्रकल्प त्या कालखंडामध्ये मंजुरीच्या दृष्टिकोनातून शासनाकडे गेला. शासनाने त्या कालखंडापासून त्याला काही प्राथमिक स्वरूपामध्ये मंजुरी दिली. त्यानंतर त्याच्यासाठी पैसा देण्याचा प्रयत्न केला. आमदारांना आता पहिला प्रश्न असा आहे की या मूळ मंदिरासाठी तुम्ही 1 रुपया तरी 7 वर्षात दिला आहे का? मुक्ताबाईचं नाव घेता तुम्ही. 1 कोटी रुपये तरी 7 वर्षासाठी दिले आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 7 मार्च 2025ला मी प्रश्न विचारला होता. आता किंवा संत मुक्ताई कोथळी या ब वर्ग तीर्थक्षेत्र मंदिराच्या बांधकामासाठी निधी मागणीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता वगैरे यांच्याकडे पाठवला होता. हे खरं आहे का? त्यांनी मला सांगितलं असल्यास विचारलं होतं की जळगाव येथील संत मुक्ताई मंदिराच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येते असा प्रश्न विचारला होता. शासनाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. यापूर्वी संत मुक्ताई मंदिर कोथळी तालुका मुक्ताईनगर याला तीर्थक्षेत्र विभागामधून 2018मध्ये 9 कोटी रुपये रकमेची प्रशासकीय मान्यता देऊन संपूर्ण निधी वितरित झालेला आहे. आता त्याला संदर्भामध्ये 9 कोटी रुपये हे आमच्याच काळात झाले. 2018ला मी आमदार होतो त्या कालखंडामध्ये. त्यानंतर आमदारांनी 1 रुपया सुद्धा दिलेला नाही त्यांच्या कालखंडामध्ये आमदार झाल्यानंतर. दगडी मंदिरासाठी जे मुक्ताईचं मूळ मंदिर आहे त्यासाठी जे बाकीचे कामं चालले ते पर्यटन खात्याकडनं चालले आहे, आमदाराच्या याच्याकडनं नाही आहे ते. मग तुम्हाला एवढा मुक्ताबाईविषयी अक्कस का आहे? मंदिराला जातात माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना मंदिरामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली विकासाच्या दृष्टीनं, रुपया का नाही दिला याचं उत्तर आमदारांनी दिलं पाहिजे. दुसरं असं आहे की काल माननीय उपमुख्यमंत्री आले या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, आणि त्यांनी सांगितलं का रे आतापर्यंत किती रुपये दिले तुमच्या भागात विकासासाठी. काल विचारलं साहेबांनी, काय सांगितलं? 5,000 कोटी रुपये. 5,000 कोटी कुठे कुठे दिले? त्यांनी सांगितलं काल भाषणामध्ये MIDCला 500 कोटी रुपये दिले. कालचं त्याने हे कुठे आहे 500 कोटी रुपये? MIDCला 500 कोटी रुपये दिले. 500 कोटी रुपये कुठे आहे? तुम्ही पाहिले का कुठे? काही जागा संपादन केलेली पाहिली, काही पूल उभे राहिलेले पाहिले, प्लॉट डेव्हलप झालेले पाहिले, जमीन खरेदी केलेली पाहिली. मग पैसे जिरले कुठे? 500 कोटी रुपये. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं 3,500 कोटी रुपये 3,500 कोटी रुपये सिंचनासाठी दिले. आमदार साहेब मला आता प्रश्न आहे तुम्हाला, कुठे आहे ते 3,500 कोटी रुपये? मी माहिती घेतली आतापर्यंत तर 370 कोटी रुपये मिळाले ते प्रशासकीय मान्यता नोकरी मजुरी वगैरे जे असतात त्याचे मिळाले. आमदारांनी सांगितलं की ही लढाई शिवसेना भाजपची नाही आहे, तरी खडसे परिवाराची आहे. आणि खडसे परिवाराची लढाई आहे म्हटल्यानंतर खडसे परिवाराचा एक घटक म्हणून मला या मैदानात उतरणं आता स्वाभाविक आहे. नाहीतर मी आतापर्यंत या निवडणुकीमध्ये कुठेही तुम्हाला दिसलो नाही. पण आता मला वाटतं की राहिलेल्या तर मी आमदारांना फक्त प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तरं त्यांनी द्यावेत. बाकी तर राजकीय टीका टिप्पणी फारशी मी करणार नाही. पण मला आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नेहमी म्हणता की या विकासासाठी काय केलं आमच्या शहरामध्ये, किंवा रक्षाताईने काय केलं किंवा खडसे परिवाराने काय केलं. मुळामध्ये असं आहे की खडसे परिवार म्हणता तुम्ही, भारतीय जनता पार्टीचा मी शिलेदार होतो. जनतेवर तो भुर्दंड 6 कोटी रुपयाचा या आमदारांच्या अशा निर्णयामुळे झाला. आणि विकासाच्यासाठी तुम्ही काय केलं विचारता? योजना आम्ही आणली, आमच्या काळात आणली. आणि या ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या योजनेला स्थगिती देण्याचं काय काम? चांगल्या कामाला तुम्ही स्थगिती त्या ठिकाणी दिली. या ठिकाणी दुसरं मला असं सांगायचं आहे की मूलभूत सुविधा
या मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्याला तुम्ही स्टे का दिला? मग शिंदे साहेबांकडून स्टे का आणला? 10 कोटी रुपयाचे कामं आम्ही मंजूर केलेले थांबले या शहरातले. नगरपंचायत बोदवडच्या संदर्भामध्ये आणि मुक्ताईनगरला 5 कोटी रुपये आम्ही त्याच्यामध्ये नागरी सुविधांमधून आणले होते. त्या 5 कोटी रुपयाला आमदारांनी शिंदे सरकार असताना स्थगिती द्यायला लावली. अल्पसंख्याक मुस्लिम मंडळीसाठी, अल्पसंख्याकांसाठी बोदवड आणि मुक्ताईनगरला 1 कोटी रुपये शादी हॉलसाठी मंजूर करून आणले. अल्पसंख्याकाचे 1 कोटी रुपये होते, मुस्लिमांचे 1 कोटी रुपये होते, बोदवडला 1 कोटी आणि मुक्ताईनगरला 1 कोटी. तुम्ही या अल्पसंख्याकाच्या 1 कोटी रकमेला स्थगिती का आणली? दिलाय का? मुक्ताबाईचं नाव घेता तुम्ही? 1 कोटी रुपये तरी 7 वर्षासाठी दिले आहे का? महाराष्ट्राचे 500 कोटी रुपये दिले. 500 कोटी रुपये कुठे आहे? तुम्ही पाहिलेत का कुठे? काही जागा संपादन केलेली पाहिली, काही पोल उभे राहिलेले पाहिले, प्लॉट डेव्हलप झालेले पाहिले, जमीन खरेदी केलेली पाहिली. मग पैसेवर बोलता आणि आमच्याशी बोलता ह्याच्या संदर्भामध्ये वाळू माफिया कोण आहे? आमदार साहेब उत्तर द्या की भाजपचे वाळू माफिया आहे, काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादीचे आहे, कुणाचे वाळू माफिया आहे? जवळपास सारे कार्यकर्ते तुमचे आहेत वाळू माफियाच्या संदर्भामध्ये. पकडले गेले. शिवाय मुक्ताईनगर यात्रेमध्ये मुलींची छेडखानी कोणाच्या कार्यकर्त्यांनी केली? कोण कार्यकर्ते होते? कुणाचे होते कार्यकर्ते? आणि इतक्या कमी वर्षात तुमच्या संपत्तीमध्ये एवढी वाढ कशी काय झाली? काही प्रश्नांची उत्तरं तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही येताना म्हणाले होते की माझ्याकडे काहीच नाही, आणि आज अब्जावधी रुपयाची तुमच्याकडे किंमत कशी झाली? मी समजू शकत होतो की त्या कालखंडामध्ये शिंदे सरकारच्या 50 खोक्याच्या माध्यमातून तुमची सुरुवात झाली. पण 50 खोक्याच्यावरून आता पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणाची प्रॉपर्टी आली कशी काय? मला या प्रश्नाचे उत्तर आमदार साहेबांकडून पाहिजे. नंतर त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर उद्या मी परत त्याच्यावर सांगेल. परत पुढची माहिती मी तुम्हाला उद्या देईल, परवा देईल. मी आता निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे जे काही मला करता येईल आता ते मी करेल. मी आतापर्यंत या निवडणुकीमध्ये नव्हतो, परंतु खडसे घराण्याशी लढाई आहे असं सांगितल्यामुळे मी आता या लढाईमध्ये उतरलेलो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.